नमस्कार, मी तुषार शेटे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे आणि बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. ठाण्यातल्या 2 सहाय्यक आयुक्तांमध्ये कामावरनं झुंपलेली आहे. कळवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त समीर जाधव यांनी अतिक्रमण निष्कासन विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. 2 अधिकाऱ्यांमध्येच झुंपलेली आहे. कामावरनं सहाय्यक आयुक्तांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातल्या अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येते आहे. महेश आहेर हे या कारवाई करण्यामध्ये आघाडीवरती आहेत. महेश आहेर कळव्यामध्ये कारवाईसाठी जाणार होते, पण त्याच वेळेला समीर जाधव यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आलेला आहे. या संदर्भात नगरविकास खात्याकडे तक्रार दिली असून या संदर्भातला अहवाल नगरविकास खात्याला दिला जाणार असल्याची माहिती महेश आहेर यांनी दिलेली आहे. कळव्यातल्या अतिक्रमणावरनं 2 सहाय्यक आयुक्तांमध्ये वाद पेटलेला आहे. कारवाईसाठी येऊ नये म्हणून धमकी दिल्याचा आरोप महेश आहेर यांनी केलेला आहे. तर आपण पाहतो आहोत की ठाण्यामध्ये 2 सहाय्यक आयुक्तांमध्ये वाद झालेला आहे. याआधी सुद्धा एका सहाय्यक आयुक्तांवरती फेरीवाल्यांकडनं हल्ला झाला होता. त्याही वेळेला महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या या कारवाईवरनं वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झालेली होती. आता मात्र 2 सहाय्यक आयुक्तांमध्ये हद्दीवरनं तर वाद झालेलाच आहे, मात्र त्याचबरोबर माझ्या विभागातलं अतिक्रमण तोडू नये यासाठी धमकवलं गेल्याचा आरोप आहेर यांनी केलेला आहे. गंभीर घटना आहे. ठाण्यासारख्या मोठ्या महापालिकेमध्ये हा प्रकार होतोय. पाहूयात नेमकं या संदर्भात आहेर यांचं म्हणणं काय. जर का माझ्या विरुद्ध कुठली गोष्ट झाली तर त्याला जबाबदार सर्वस्वी समीर जाधव असतील किंवा अन्य कोणी सामाजिक तत्व असतील ते त्यात सहभागी असतील. त्यांचे काय हितसंबंध आहेत ते त्यांना कल्पना आणि पोलीस तपासामध्ये ते निष्पन्न होईल आणि त्यांची चौकशी जेव्हा होईल त्यामध्ये निष्पन्न होईल की त्यांच्या काळात किती अनधिकृत बांधकामं झालेली आहे. त्यांचा मोटिव्ह काय हे मला कल्पना नाही आहे, पण त्यांनी धमकी दिली हे सत्य आहे. मी नौपाडा पोलीस स्थानकात तक्रार दिलेली आणि मी महाराष्ट्र शासनाला नगरविकास खात्याला त्यांच्या विरुद्ध सोमवारी अहवाल सादर करणार आहे.